त्याच्या मागची भूमिका आहे. शेवटी काय आहे, गाव आपलं आहे, जमिनी आपल्या गेल्यात. त्यामुळे आपल्या या लोकांना एखादी गोष्ट शिल्लक भेटली तर फरक काय पडते आपल्याला? काही फरक नाही पडत. आपण शासन म्हणून किती नियम कायदे आणि एकदम स्ट्रिक्ट, कारण हे बघा, आता तुम्ही आणि मी, माझी कुठं जमीन गेली नाही, माझं घरी गेलं नाही. तुम्ही एक लक्षात ठेवा, कोणी एक अधिकारी असो, आपलं जर घर उचलायचं म्हटलं आणि जमीन आपली सोडून द्या, ती ॲक्विजिशन करायची, तुम्ही निघा इथून तुमची जमीन आणि घर तुमचं खाली करायला म्हटलं, वडील पाराजित आहे. भावना कशा होतील तर स्वतःला विचारून बघा. ही मी या मताचा माणूस आहे. कारण शेवटी त्या भावना आहेत की जे ज्या वर्षानुवर्ष जिथं आम्ही राहिलो, वर्षानुवर्ष ज्या जमिनी पाहिल्या, जिथं आमचा चरितार्थ चालतो आहे, ठीक आहे, शासनाच्या योजना डेव्हलपमेंटसाठी आहे, विकासासाठी आहे, पुढचं भविष्य अजून उज्ज्वल करण्यासाठी आहे, पिढ्यानपिढ्यांचं. परंतु त्यासाठी या लोकांचा अतिशय संवेदनशीलतेने विचार करावा लागतो. हे बघा, मी या तुम्हाला कलेक्टर साहेबांच्या म्हटलं, काही गोष्टी मलाही माहिती आहेत, मला समजत नाही असं मी नाही आहे की मला काही गोष्टी समजत नाही किंवा काय होते आहे कळत नाही. कळतात ना सगळ्या गोष्टी, मला समजत नाही. परंतु शेवटी माझा उद्देश हा असतो की ज्या लोकांचा जमिनी जात आहे, ज्या लोकांचे घरं जात आहेत, त्याला 2 पैसे शिल्लक भेटले पाहिजे, या मताचा मी आहे. आणि त्यामुळे आतापर्यंत आपण कुठेही प्रॉब्लेम येऊ दिला नाही. त्यांच्या पद्धतीनं जेवढं जास्त शक्य असेल तेवढं मिळून देण्याचा आपण सातत्यानं प्रयत्न केला. म्हणून जिगावमध्ये चांगल्या प्रकारचे लोकांनी सहकार्य केलं, चांगल्या प्रकारे जिगाव पुढे गेला, तर अंतिम टप्प्यात आहे.